माझ्या सर्व ताईंना मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत आहे ना, चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमची आमची सगळ्यांची सुखाची समाधानाची आनंदाची होईल तुम्ही बापांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, आज ना मी सत्यनारायणाची पूजा करणार आहे घरामध्ये, तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार, तर चला नक्कीच बघा। तर चला ताईंनो, आता आपण सर्वप्रथम शिरा बनवणार आहे प्रसादाचा। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी इतका रवा घेते, त्यानंतर तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे लाल होत नाही तोपर्यंत भाजून घेतला आहे। आता त्यानंतर इकडे दूध तापत ठेवलेलंच होतं, तर ते दूध ते आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो ना, याचं प्रसाद जर बनवायचं म्हटलं ना तर 1.25 किलो, जर प्रसाद बनवायचं म्हटलं तर सर्व काही 1.25 किलो किंवा आता 1 वाटी प्रसादासाठी सर्व काही 1-1 वाटी इतकंच घ्यावं लागतं असं करता। परंतु आपण घरगुती साध्या पद्धतीचा हा प्रसाद बनवतोय, त्यामुळे इथे मी सगळं प्रमाण काही सारखं नाही घेतलेलं, थोडंफार कमी जास्त पण घेतलेलं आहे। नाहीतर मग एक म्हणजे 1.25 किलोचा जर प्रसाद बनवायचा, 1.25 किलो साखर पाहिजे, 1.25 किलो तूप पाहिजे, 1.25 किलोचं रवा पाहिजे, असं त्याचं प्रमाण असतं जेव्हा आपण म्हणजे सत्यनारायणचं मोठा प्रसाद। त्यानंतर 5 मिनिट वाफे भरू द्यायचा आणि मग त्यामध्ये 1 वाटी रव्यासाठी इथे मी 1.25 वाटी इतकी साखर टाकून घेतली। आता ती छान व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायची, 10 मिनिट त्यासाठी मिक्स करून द्यायची। सुरुवातीला जर साखर टाकली ना मैत्रिणींनो, तर ना पूर्ण म्हणजे आपण जो शिरा म्हणा प्रसाद बनवतो ना, त्याचं पूर्ण पिठलं होऊन जातं। त्यामुळे शक्यतो आहे ना सगळ्यात शेवटी साखर टाकायचं, कारण साखरेचं पाणी होतं, त्यामुळे सगळ्यात शेवटी साखर टाकायची। बघा मस्त असा रवाळ गरेदार असा इथे प्रसाद तयार झालेला आहे। आता त्यानंतर इथे पातेल्यामध्ये तो काढून घेते, म्हणजे आपल्याला इथे पूजेच्या समोर तो ठेवायचा आहे। त्यानंतर इथे मी आता रांगोळी काढून घेते, साधी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली। जरा घाईच होते, सकाळी पूजा मांडलेली, सकाळच्या वेळेस तर खूपच घाई गडबड असते, परंतु देवाचं काम जर आधी झालं त्यावेळेस बरं वाटतं। आणि त्यानंतर हे बघा मैत्रिणींनो, आज एक नवीनच चमत्कार घडला। तर आमच्या इथे जे जास्वंदीचं झाड आहे ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही, पण कुंडीमध्ये असल्यामुळे की काय त्याला कधीच म्हणजे लवकर फुल येत नाही। परंतु आज आहे ना खूप दिवसानंतर इथे अगदी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी फुल आलेलं आहे। मला खूप आनंद झाला हे बघून, म्हणजे त्याला लवकर कधी फुल उगत नसताना आज अचानक मी बाहेर बघितलं तर फुल आलेलं होतं। आणि ह्या झाडाला तर येतेच, गोकर्णीचं झाड आहे, यालाही खूप छान फुलं येतात। आम्ही रोज हेच वाहतो देवाला, तर हे महादेवांना तर खूपच प्रिय आहे हे फुल, पण त्याच्यावरती थोडंसं बुरा आल्यासारखं झालेलं आहे ते झाड पण। आता त्यानंतर हे बघा इथे पूजाही मांडली आणि मी पूजेला बसली आहे। तर इथे मी ज्या पद्धतीने सत्यनारायणाच्या म्हणजे पुस्तकामध्ये दिलेले आहे त्या पद्धतीने आपली साध्या भोळ्या पद्धतीने घरीच अशा प्रकारची पूजा मांडली आणि ती पूजा मी आता करत आहे। जसं पुस्तकामध्ये सांगितलं त्याप्रमाणे पूजा करून घेतली, त्यानंतर आरती करून घेते। सत्यनारायणाची आणि गणपतीची इथे आरती करून घेतली। तर हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तर चला इथे माझी पूजा झालेली मैत्रिणींनो। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा। तर मैत्रिणींनो, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं घरामध्ये केलं तर चांगलंच आहे, कारण आपण बाहेर आता रोज प्रत्येक वर्षी सत्यनारायण पूजा करायची म्हटले तर ब्राह्मणांना बोलवणं एवढ्या सगळ्या गोष्टी शक्य नसतं। मग अशाच पद्धतीने जर घरीच आपण पूजा केली, घरीच पुस्तकात सांगितल्याप्रमाणे जर पूजा केली तर त्याचं देखील फळ आपल्याला लाभतं। असं काही नाही की ब्राह्मणाला बोलवल्यानंतरच मग ती पूजा करायची आणि मग आपल्याला त्याचं फळ लाभतं, तर तसं काही नसतं मैत्रिणी। आपल्या मनामध्ये देवाबद्दल भाव पाहिजे, आपणच घरात मध्येच राहून आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने पूजा मांडून घ्यायची, म्हणजे जशी पुस्तकात सांगितले त्या पद्धतीने साध्या भोळ्या पद्धतीने जरी मांडली तरी काही हरकत नाही। जे माहिती त्या पद्धतीने पूजा मांडून घ्यायची, पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याकडनं काही चुकलं असेल तर देवाची माफी देखील मागून घ्यायची। देवाला सांगायचं मी साध्या भोळ्या पद्धतीने जी पूजा केली तिचा स्वीकार करा। तर आपल्या परीने जसं शक्य होईल त्या पद्धतीने करायचं। बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे जोडीने पूजेला बसतात तेव्हा काही माणसांना वेळ असतो, काहींना नसतो, तर सगळं माणसांच्या बनावर असतं। परंतु जिथे माणसांना वेळ नसेल किंवा घरामध्ये जर होकार नसेल तिथे आपणही आपल्या पद्धतीने एकटी सुद्धा पूजा करू शकतो मैत्रिणींनो। एवढं काय म्हणजे देवाचं इतकं काही नसतं, आपण फक्त मनापासून भाव ठेवून आणि पूजा केली पाहिजे। तर चला मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमची ही नवीन यूट्यूबर आहे तर ताईंनो प्लीज तुमचा नक्की सपोर्ट असू द्या। मी असेच आणखीन नवीन छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईन, मोटिवेशनल शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर चला मैत्रिणी, भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय, धन्यवाद।